नागपूरमधील मोमीनपुरा या परिसरातील जामा मशीद परिसरामध्ये चोख असा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। या ठिकाणी राज्य राखीव पोलीस दल, दंगा नियंत्रण पथक तैनात आहे। दरम्यान दंगलीनंतर गणेशपेठ, कोतवाली तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी कायम आहे। इथल्या सुरक्षेसंदर्भात अधिक माहिती आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे देत आहेत, बघूया। नागपुरातील सध्याची परिस्थिती अनेक भागांमध्ये संचारबंदी आहे आणि त्यातीलच एक भाग म्हणजे मोमीनपुरा हा भाग आहे। नागपुरातील खरं तर जुनी वस्ती आहे, ज्या ठिकाणी मोठ्या संख्येने जो आहे मुस्लिम बांधव राहत असतात आणि संचारबंदीच्या काळामध्ये सध्या या ठिकाणी एक प्रसिद्ध मस्जिद आहे जी जामा मस्जिद म्हटले जाते। त्या ठिकाणी मोठ्या संख्येने जो आहे मुस्लिम बांधव येत असतात आणि नमाज पठण करत असतात। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। या परिस्थितीमध्ये संचारबंदी असल्यामुळे लोकांना याच भागातील जे स्थानिक आहे, जे याच भागात राहतात, त्यांना मात्र नमाज पठणासाठी जे आहे मुभा देण्यात आली। मात्र बाहेरून कुठलाही व्यक्ती जाणार नाही याची काळजी घेण्यासाठी हा चोख बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला आहे। संचारबंदीचा काळ जरी असला तरी धार्मिक भावनांचा विचार केला असता त्यांना या नमाज पठणासाठी खरं तर परवानगी देण्यात आली आहे। मतलब आतल्या शांततेने हा सगळ्या नमाज त्यांना पठण करायचा आहे। मोठ्या संख्येने जो आहे कडेकोट पोलीस बंदोबस्त जो आहे तो या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग ढोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर।